मी काय चहा पिण्याची पद्धत आहे का? घोटात पिऊन टाकला असतो मग कशाला चहा प्यायची नाटकं करायची? चहा प्यायची असं पिऊन टाकतोस चहा? चहा नाही, ती ब्लॅक कॉफी आहे. काही असेल असं कुठं? अरे पण ती थंड झाली थोडीशी. चल ना लवकर चल ना. त्रास देते यार कुणाला सांग नाही आला. चल ना कुणाला काय टाइमपास झाला. सगळी पोरं टाइमपास आहेत आपण वेळेत रेडी. अरे सकाळचं आता हे बोल आयुष्यात सांगते चल बाहेर ऊन आलं यार. ऊन आलं चला चला चावी घे. ए आपल्याच गाडीत जायचं ना. चला चला. हो राहुल माझं का खा. झोपेत आज. इथे पण कॉम्प्लिमेंट मी सगळ्यांना. म्हणजे नॉर्मल दिसायची तिला बाप बनवलं. मंगळसूत्र बाप दिसतंय पण आमच्या एक मुलगा आहे ना तो काय बोलला असेल काय दारू बिरू पितोस ना? दारू नाही फक्त बियर पितो. असं ते पण अशी जीप करू सेम केलं. दारू नाही फक्त बियर. चला आता फिल्टर आहे का त्याच्याकडे? हो बोलते हो. साड्या घेऊन येताय तुम्ही? साड्या घेऊन येताय? साड्या घेऊन येताय का तुम्ही? चालेल. कसं करतोय? बसतो तो द्या सर आपण बसतो. काय? सर आतमध्ये बसतात त्यांना ऊन लागतं ना. सनस्क्रीन लावून आले वाटतं. सगळं लावून आलंय. मेकअप करत होता. प्रदीप जामच लेट करतो यार. ऊन आलंच नसतं. प्रदीप या उन्हात येतील फोटोज? एवढं नाही आहे उलट. कडकडीत ऊन नाहीये, हे नाहीये. त्रास देणार ऊन नाही, कोवळं ऊन. तर आपण तयार आहोत फायरिंग करायला. नीट फायरिंग कर. तर तुझा फायरिंग मी बरोबर करतोय. आजपर्यंत एवढे चांगले फोटो काढतो तरी कधी नीट बोलणार नाही. मी काय म्हणते प्रदीप, तू वाटेची गाडी लावली आहेस ना, थोडी बाजूला घे म्हणजे तो जाऊन साड्या घेऊन येईल मला. ऑडीची छत्री आली. हे सरांसाठी ऑडीचीच खुर्ची. मला सांगतेय हॅलो आम्ही सगळे ब्लॉग्स बघतो तुमचे. मी फोटो घेऊ काय? ये फोटो घेते. तिकडून येईल ते पार्किंग मधून त्या साईडनी. इकडून जा ना. हा हाय सीता काय तरी म्हणते तू बॉक्स वर आता काय घरी बोलवलंय? बॉक्स मला येतोय. काय घेऊन आलास काहीतरी माझ्यासाठी? बॉक्स मला येतोय म्हटलं तिला. अरे काय काय माझा बाबा आला काहीतरी खाऊ घेऊन आला. आता उठलेस का? चांगले दिसत नाहीये दिले मेकअप करून. अजिबात नाही. चला चला. मी म्हटलं बॉक्स वाला घरी कधीपासून बोलवायला लागला हा? काय घेऊन आलाय? ते गॉगल. प्रमोशन जिथे तिथे प्रमोशन. जिथं तिथं या माणसाचं प्रमोशन. हे वेगळं आहे पिशवी वेगळी आहे. अजून पिशव्या छापल्याच नाही. हो मग काय खायचंच नाही. मी काय ते लिक्विड सगळं खाते ना. काय तुला टाइमपास वाटतोय का? जा इचल करेल गेला जा. नजर तोंड वाकडं करू नको. तुला इन्फेक्शन असल्यावर खात नाही का सांगा तुम्ही मला? अरे खाते पण लिक्विड खाते ना. हे तुकडे हे काय नवीन
स्पेशल काढून टाकला त्यासाठी दीप्तीज ब्रँड ब्रँड वर त्याच्यावर डीपी ब्रँड आहे हो. किंमत तरी काढून द्यायची. ती ठेवून दिली आहे. कळली पाहिजे ना. हे जरा न्यूज कळलं पाहिजे काय. हे कोणाचं आहे? कोणाला? मला ती आता जाणार 10 वाजता. मग मी आता पटपट अरे आता फोटो पडला का आता तुम्ही पण दोन्ही वाले आहात का? हे दोन्ही वाले आहेत? सुरुवात आता स्टोरी ठेवली. रोहित शर्मा. एक दोन्ही कोण धोनी ना. स्टोरी नाही पाहिली आजची. धोनी शिवाय नाही हे बाबा. दोघं दोन्ही वाले आहेत. रोहित शर्मा मुंबई ऑलवेज. पुण्याला तर प्री वेडिंग मध्ये पण 7 नंबरचं घातलं होतं. धोनी म्हणजे आपला इथून. अरे ह्याच्यावरनं DP7 नाव पडले 7. 45. पुढच्या आठवड्यात यावं लागेल ना मुंबईला. काय आहे आहे काहीतरी सरप्राईज. कमर्शियल आहे नाही येणार असतं आहे का commercial? नाही पण अधिक तुम्हाला गावाला थँक्यू. नको दादा म्हणा. बाबा झाला किंवा घातलेला बाबा काढला बहीण. थांबा नको. थांबा मस्त. पण आता तिला घातलंय तर तिला द्यावं लागेल ना. दिला थँक्यू. दादा पाया नका पडू. खरं दिलाय ना. दिला की हा. दुसरा आहे तर तिला ऑप्शन द्या. तिला तो काळा वाटेल जास्त. नाही गुरी आहे ना ती. नाही म्हणजे जास्त काळा अरे मुली. नॅचरल ब्युटी आहे तुझ्यासारखं मेकअप माझाच दिलाय का ती? माझा मला उचलून दिला. नाही घ्या हो घ्या असं दिली हाय दुसरा देते दुसरा द्या त्यांना. द्या ना मग त्याला चॉईस करू देत ना. असे काय दे रे सिद्धू त्यांना कुठला पाहिजे सिद्धू? तुझे त्याचं पण नाव सिद्धू. काय तोंड पाटण तोंड वाकडे करायला कुठे शिकले काय तोंड वाकडे करायला कुठे शिकले तुमच्याकडनं शिकले. माझ्याकडं मग काय माझं तोंड वाकडा असं रे घड्याळ बघू नकोस जाणार आहे मी जाम चांगलाय काय 9:22. नाही तुझी थांबा. काही दे माहिती मी तर सांगते तुम्ही जेवून जा. म्हणजे आम्ही शूट आठवतो ना. घ्या गौरव एक दे माझ्यातर्फे एक दे माझ्यातर्फे एक दे ठीक आहे ताई. नको. खरंच डीपी नको. दादांनी दिलंय. ठेवते मी नंतर. नाही नाही मी ठेवलं चहा ठेवलं जबरदस्ती. जबरदस्ती. नंतर खाते ना मी आता अरे जाऊन. काय करतं? जबरदस्ती कोकणाची सवय चहामध्ये कधी बुडवायची. आमची सवय आहे ती तोडल्या आम्ही 4 चिरमुर बी टाकतो बडं बी टाकतो आम्ही पोहे टाकतो. लाल लाल पोहे. तू बघ मग जायचंय डॉक्टरकडे. का असं करते लोकांना मगाशी दिसलं असेल मी ओरडलो तुला ते. हा आता हे नाही दाखवणार ह्यो पण चकल्या बरोबर खाते. मालकिनीच्या हातारात मारला ह्यो चपेटा चेला चपेटा काय म्हणतात रे त्याला काय चिकन लपेटा. चिकन लपेटा अख्खी चकली खाल्ली. अक्का कोणाल को लपेटा अभी चिकन लपेटा काय को होना तेरे को अक्का कोणाल को लपेटा तो मैं नहीं लपेटा. वो खुद चल के आया. तू गुंडाळ है वो गुंडाया मेरे को. वो गुंडाया. आता बघतो बघ आता रागान लुक देऊन जात आहे चल. काय? आता जातो रागात निघून. कुठे जा गेला? घर सोडून. इचलकरंजी? काय घर सोडून? काय जाईल घर सोडून? रात को आऊंगा मैं येत आहे. तुझे नाही थांबा ना. अगं नाही जाणार उद्या 2-3 मीटिंग आहे तेव्हा मला रात्री 11 बाबा उद्यापासून आम्ही पण बिझी होत आज जरा थांबा काय कुठे उद्या तुझी? नाही बिझी. कॅन्सल झालं आपलं गावी जायचं. अरे हो उद्या गावाला जायला पाहिजे ना नाही माझं. काका टिपी काका. काका या दीपिका. त्यांची माझी काय ओळख आहे आपली तुमच्या मला काय होतंय?
ते स्वतःचे करायला सांगतात. नाही माझे बसलेले आहेत. हो कसे त्या दिवशी मी केलेलं ना स्टायलिंग मी मला बघितलं. कधी अहो मी नाही केलेलं, तुमच्या रील मध्ये मी बघितलं. करतो. रीलचा व्हिडिओ बघितला. सलॉनचं प्रमोशन होतं ना. हे तू दाबलंच वाटतं मी नाही दाबलं. त्याच्यावरती. नको टेकूस त्याला. किती टेकतोस? किती टेकू घेतोस? कोणती आठवण? लोकांना कळतं हा, हे कोण आहे ते. टेक. असं तू मराठी म्हटलं काहीतरी ठरलं. अच्छा हो का. येतो ए हा ए असं काहीतरी आहे मध्ये. अर्धा झालं जोरदार. चला तर अचानक डीपी दादा आले सरप्राईज देण्यासाठी. आमचं शूट चालू होतं म्हणून तुम्हाला साड्या वेगवेगळ्या मी बदललेल्या दिसल्यात. तर डीपी दादांना आम्ही आग्रह केला की दुपारी जेवून जा, पण डीपी दादा नाही म्हणाले की त्यांना काम आहे. पण त्यांनी काय काम आहे ते सांगितलं नाही. त्यांचं काम हे होतं की त्यांना पुढे जाऊन इरिनाला, योगिताला या सगळ्यांना भेटायचं होतं, पण ते खोटं बोलून गेले नेहमीप्रमाणे. तर जिथे आम्ही राहतो तिथल्या ज्या महिला आहेत त्यांचा एक छान ग्रुप आहे आणि त्यांना मला भेटायचं होतं, पण आम्ही राहतच नाही घरात. आम्ही नेहमी कुठे ना कुठेतरी बाहेर असतो, स्टुडिओला असतो, शूटमध्ये असतो. पण आज मी वेळ काढला आणि आज मी त्या सगळ्यांना भेटणार आहे. सगळ्या नाही आहेत, थोड्याफार आहेत, पण आज त्यांना भेटणार आहे. बघून घे जवळून. से हॅलो. बिग बॉस पासून मी फॅन झाली. बिग बॉस पासून आम्ही बिग बॉसच्या आधीपासून आमचा फुल आता ये प्रदीप दरवाजात बंद कसं होणार. हा आमचा क्रिकेटचा ग्रुप आहे. अच्छा क्रिकेटचा. हे लॉकडाऊन टुर्नामेंटचा क्रिकेटचा ग्रुप म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली मी कॉल पण केलेला होता की आम्ही ऍज अ चीफ गेस्ट म्हणून बोलवणार होतं, पण त्यावेळेला तुमच्या लग्नाची शॉपिंग हे सगळे बिझी होतात, त्याच्यामुळे ते राहून गेलं. म्हणून सकाळचा शूट मी इथेच करून घेतला. म्युझिक अकॅडमी आहे. माझा मित्र आहे चंद्रकांत गायकवाड. त्यांच्याकडे मी 2 वर्ष ऍक्च्युली आमचा मोठा ग्रँड वेलकम करायचा प्लॅन. कशी लाईट येते फोटो काढायला सांगा. ओके फेअर इनफ. ते तुमच्या लग्नाबद्दल आहे. बॅलन्स करायला या साईडला पाठवायचं कोणाला नाही. ओके माझं तुमच्याशीच बोलणं. तर आम्ही अशा छान गप्पा मारल्या, सगळ्यांशी बोललो. आता माझा असा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणजे जो सगळ्यांचाच होत असेल, सगळ्या मुलींचा, की जेव्हा आपण एखाद्या जागेवरनं वेगळ्या जागी जातो तेव्हा आपले जे सेट झालेले लोक असतात, म्हणजे जसं की जिथून आपण स्टिच करून घेतो काही गोष्टी, जिथे ऑल्ट्रेशन करून घेतो, आपल्याला एखाद्याच व्यक्तीचं फिटिंग आवडतं आणि आता ते सगळे माझ्यापासून लांब आहेत आणि सारखं मुंबईला जाणं येणं पॉसिबल होत नाही आहे. त्यामुळे मला सगळ्या नवीन गोष्टी, अगदी ब्लाऊज शिवणारा नवीन पाहिजे, ऑल्ट्रेशन करणारा एक नवीन पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत. केक मला ऑर्डर करायचे तर ते एक मला नवीन कोणीतरी पाहिजे. सो माझे जे ठरलेले होते ते सगळे आता वेगळे लोक मला माझ्या आयुष्यात ॲड करायचे आहेत आणि त्यासाठी मला या सगळ्यांची खूप जास्त मदत होणार आहे. कारण इकडे काय छान मिळतं किंवा काय कुठे घेऊ शकते हे सगळं याच सांगू शकतात आता मला. मलाच सरप्राईज दिलं त्यांनी. अचानक आले आणि घरी यायचं होतं त्यांचं मुंबईला, पण माझं शूट आहे म्हणून तुम्ही सकाळ आम्ही उद्या गावी निघालो. आमचं उद्याचं कॅन्सल झालं, पण ते म्हणाले की मी जातो, मी नंतर घेऊन आला. भेटायला आलोय इथे घरात काहीच सामान नाही. आम्ही इथे जेवण करायला, आम्ही स्टुडिओलाच किचन आहे, तिथेच काकू येतात, तिथेच जेवण करतो. कारण आम्ही इथून सकाळी बाहेर पडतो, तिथेच जेवतो, तिथेच सगळं ऑफिसचं काम सगळं तिथे आम्ही डायरेक्ट झोपायला इथे. सो इथे फक्त काकी साफसफाई आणि जर कोणी आलं गेस्ट तर काहीतरी असं. आता घरात आम्ही दोघं असतं, काय जेवण बनवते काय तुम्ही कधीतरी आमच्याकडे जेवायचं किंवा नाश्ता. मी कालच बोलले की मला जेवायलाच बोलवायचं. नेक्स्ट आफ्टर बिफोर मॅरेज आम्ही केळवण
थांबू शकतो आम्ही. मग आता थँक्यू सो मच. कुणाल सर थँक्यू थँक्यू सो मच आमच्यासाठी. चलो बाय. काय नाही साईडला करून जाते साईडला. मराठी मालवणी देऊ. बघता बघता आमचे सूर जुळले कबाल. ओळख करून देतोय म्युझिक डिरेक्टर असा माझो भाऊ कुणाल. आता अंकिता मॅमचं नाव घेतलं. अंकिता मॅमसाठी तेच परत पाटावर पाट पाटाखाली भुंगा वालावालकरांची पोरगी पटवली ढांची. एक व्हायरल झाला होता तो शिकायला घेतला. मस्त. थँक्यू. बाय बाय. अंकिता चालली आहे आणि अंकिताची 10K ची पार्टी आम्ही करणार आहोत. कधी तारीखला 26-27 तारखेला आम्ही अंकिताची पार्टी करणार आहोत. बाकीचे पण येतील. काय वाटतंय तुला अंकिता? काय काय वाटतंय अंकिता तुला? काय नाही. अरे बोल की. कसं वाटतंय विचार, कसं वाटतंय? नाही नाही काय वाटतंय? कशाबद्दल काय वाटतंय? 10K झालेत. खूप छान वाटतंय. मेहनतीचं फळ. कुठं फळ? 10K. ती बोलली मेहनतीचा फळ. सांग तर फळ कुठं आहे? ते 10K ना? 10K तेच नाही, फळ. ब्लिंकिट वरून मागवायचं मेहनतीचं फळ. त्या दिवशी तू मागव. नाही मागवलं. केक सांगितला. फळ ग डायरेक्ट काश्मीर वरून. 80 रुपये सफरचंद. माझ्या मागे नको येऊ. हिचं चला बाय बाय बाय. भेटू एक आठवड्याने अजून. तर शूट झाल्यानंतर आमची काही कामं होती ती कामं आम्ही आटपून घेतली आणि संध्याकाळी आम्हाला पोचायचं होतं नाटकासाठी. MD कॉलेजच्या MD नाट्यांगणची 2 नाटकं आम्हाला बघायची होती, ब्रह्मपुरा आणि ब्रह्मास्त्र. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी चाललो. आता हा राहून आहे की रोहित आहे? आता आम्ही आलोय MD नाट्यांगणची 2 नाटकं बघायला आणि त्याचं कारण म्हणजे कोतेकर बंधू. सो ब्रह्मपुरा आणि ब्रह्मास्त्र ही 2 नाटकं आज आम्ही एकाच दिवशी बघणार आहोत आणि मला हा प्रेशर आणि हा माहोल खूप अनुभवायचा असतो की कसं ते करत असतील, कसं नाटक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो मी त्याच्यासाठी असं हा म्हणतोय पण मला नाटक करायचंय, खूप डेस्परेटली करायचंय. मग मला कळेल की मी काय छान करते की काय करते आयुष्यात. मला नाटक करायचंय. कर काहीतरी कुणाल, नाटक करायचंय. हेच बंद करायचंय मला हिचं. मी अशी नाटक रोज करते पण मला ते नाटक करायचंय. म्हणजे तसे बरेच वेळेला मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या पण मला वेळ देता आला नाही. सो आता मी सगळ्या माझ्या गोष्टी बंद करून मला फक्त जर नाटक करण्याची संधी मिळाली तर मी नाटक करणार. तुम्ही सगळ्यांनी या. आशिष हा बोल ना. सेट काय करत आहे का? करतोय रिअल सेट चालू आहे. करतो. आशिष तो कोतेकरचा आवाज होता. म्हणजे मी जेव्हा हे अवॉर्ड फंक्शन्स वगैरे पण करते ना तेव्हा सुद्धा बॅकस्टेज हा माहोल वेगळा असतो. तुला विंग घेतली मजा आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही पण शोज वगैरे व्हायचे ना विंगेची मजा व्हायची. आता नाटक आम्ही लास्ट केलं कुठलं सिंड्रेला सिद्धार्थ सरांचं. नाटक वाले लोकांचा स्ट्रगल म्हणजे भयानक असतो. आपला त्या दिवशी स्ट्रगल वरून विषय होता ना कुठला तुम्ही काय स्ट्रगल केला काय केलं. नाटक बिटक करतात त्याचं स्ट्रगल वेगळं असतं. अरे मला ब्रँडचं शूट आलं त्याच दिवशी. मी ऐन मुवमेंटला कॅन्सल केलं. तिकीट्स वगैरे सगळ्या बुक झालेल्या.
ब्रह्माने फक्त सृष्टी बनवली, जात पात हे सगळे तुमचे चोचले. आम्ही नाही, ते वरचे. भेदाविरोधात भांडतोस आणि स्वतःच भेद करतोस. ब्रह्म नेहमी वाट दाखवतच असतो. त्या वाटेवर चालायचं की नाही ते तुमचं तुम्हीच ठरवायचं. खूप डेंजर. म्हणजे ना मी आजपर्यंत म्हणायचे की लोक म्हणतात अंगावर काटा येतो, पण तो कसा आहे तो मला माहित नाही. आज लिटरली फील केलं. त्याच्यानंतर एवढ्या वेळा बघितले, 4-5 वेळा बघितले. गौतमचे वडील सुद्धा वारले आणि तो येऊन अग्नी देऊन तो नाटक करायला विचार मानलं पाहिजे त्याला यार. तो बोलला मी स्टेबल आपला हा लीड करतोय नाटकाचा, त्याचे पण बाबा ऐकून ते स्टेबल आहे. त्याचे बाबा पण स्टेबलच होते, पण अटॅक आला. दुसऱ्या दिवशी स्टेबल होते, तिसऱ्या दिवशी अचानक सगळं ऑर्गन वगैरे सांगली आहे. सांगली पण इकडे गर्दी नाही येणार. गर्दी होती तिथे उभा चला माझी माणसं तरी बाब्याला बघून शोधायला बघून मी त्या ब्लॉग मध्ये हैराण झालो. असा ब्रह्मपुरामधला पाऊस त्याच्यावर पडलेला डिलीट केला दिसत नाहीये. तो पार्ट जेवढा वेळा बघितलाय आणि त्या दिवशी डीबीला 4-5 वेळा तेच बघत होतो. कारण की मी यांनी काय केलं माहिती, तोच पार्ट व्हिडिओ रेकॉर्ड केला. असं बघतोय आणि दोघांमध्ये हे नाश्ता वगैरे मला काय आहे ढोकळा आहे. नको आहे समोसे असले असते तर पनवेलला कधी 4:30 वाजता आपण माणगावला गेलो तर दुपारपर्यंत रिटर्न येतो. या सर बेफल आहे, नको कचोरी आहे. भावकीचा काय सीन यार. येतो आम्ही गेला बैठ के खाओ ना अंदर. देखो लेडीज बाइक प्लॉट रेडी आहे. प्लॉट दोन्ही रेडी आहे. तुमचे रेडी आहे. नक्की काय मला वाटत नाही हिने दाखवली आता भेटवलं म्हणून तर बोलते की काय सख्खी. माझा हा चुलत बेस्ट फ्रेंड. सक्का नाही चुलत तुम्ही पण आहे सख्खी सगळी. ही नाही तुमची सख्खी बहिण सख्खी. खूप मस्त काम करतोय आणि तुझ्याबद्दल तू जी गोष्ट करतोयस ना, ज्या गोष्टी तू ह्या गोष्टी निवडल्या असं जे करतोयस ना ते कमाल. बाबांना अभिमानच वाटेल. खूप मस्त काम करतो. मला कधीपासून भेटायचं होतं सगळेच म्हणजे तुम्ही जे काही केलं ऑल द बेस्ट.
गौतम हे त्याचं कॅरेक्टर होतं, त्याचं खरं नाव खरं तर मला माहीत नाही, पण आम्ही त्याला जाऊन भेटलो की वडील त्याचे 2 दिवसापूर्वीच गेलेत आणि तरी पण येऊन त्याने एकांकिका ज्या पद्धतीने त्याने गाजवली आहे त्याला काही तोडच नाही. आणि खूप छान वाटलं मला MD नाट्यांगणची ही दोन्ही नाटकं बघून. ब्रह्मपुराबद्दल तर माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे जी गोष्ट आम्हाला जगाला सांगावीशी वाटते, जी गोष्ट आम्ही नेहमी बोलत असतो की आपण म्हणतो की जाती नसल्या पाहिजेत किंवा जातपाताविरोधात आपण भांडतो, पण प्रत्येक वेळेला आपण आपली जात अभिमानानेच सांगतो. हे नाटक जे आहे ते खूप काही शिकवून जातं. म्हणजे जर आपण जात मानतच नाही तर आपण आपली जात अभिमानाने सांगितलीच नाही पाहिजे, अशा आशयाचं हे नाटक आहे आणि ते खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. कधीही तुम्हाला जर कळलं की MD नाट्यांगणचं हे ब्रह्मपुरा नाटक बघता येईल तुम्हाला तर प्लीज जाऊन ते नाटक बघा. पटकन पात्र परिचय सांगतो. एकांकिका साऊथ मध्ये ट्रिपल आर आहेत, पण आमच्याकडे डबल आर आहे. रोहन कोतेकर, रोहित कोतेकर. दोन दिवसापूर्वी आपल्या स्वप्नीलच्या बाबांचं निधन झालं, पण म्हणतात तसं शो मस्ट गो ऑन. तो गावी जाऊन आला, संपूर्ण विधी पूर्ण करून आला. आजचा त्याने प्रयोग केला आणि पुन्हा तो गावाला जाणार आहे. याला म्हणतात कलाकार आणि याला म्हणतात महर्षी दयानंद महाविद्यालयाचा कलाकार. तर दादरला गेलोच होतो तर विचार केला की सगळ्यांनी मस्त डिनरला एकत्र जाऊ. आम्हाला उशीर झाला होता, 11:30-12 वाजले होते, तरी पण आम्ही सगळे मस्त एकत्र डिनरला गेलो. आणि ऋतूच्या प्राजक्ताचं जेवण झालं होतं म्हणून त्यांनी हे पिज्जे खाल्ले आणि आम्ही जेवून निघालो पनवेलला जायला. सो आता डेली व्लॉग येत आहेत, तसेच येत राहतील असं मी तुम्हाला आश्वासन देते. आणि लवकरच सरप्राईज येणार आहे, त्याच्यामुळे सगळे व्लॉग्स बघायला विसरू नका. स्टे ट्यून. बाय बाय. सी यू नेक्स्ट व्लॉग.